नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण संख्या स्थानिक किंमत हे गणिताचं दुसरं प्रकरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण संख्या वाचन सुद्धा करणार आहे. त्याचबरोबर मी 3 टाईपचे गणित तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा आपण संख्या वाचन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त खरं आणि खरोपर्यंत काही गोष्टी माहीत असतात किंवा संख्या वाचनाची ओळख तुम्हाला असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यापुढे तुम्हाला संख्येची ओळख असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन घेण्याचा एकच उद्देश आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन कसा पण विचारला जाऊ शकतो. आत्ताच मागच्या पाठीमागं एका परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला होता. एकावर 15 शून्य दिले होते आणि त्या संख्येची ओळख विचारलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्या पेपरमध्ये असाच क्वेश्चन आला आणि तो आपला चुकला तर 100% आपला रिझल्ट जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एकही मार्क न जाण्यासाठी ह्या क्वेश्चनचा अभ्यास असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नक्कीच हा क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. कोणत्या संख्येला काय म्हटले जाते त्याच्यावर अभ्यास करा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, कसाही क्वेश्चन आला तर तुमचा मार्क जाऊ नये, या मागचा एकच उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डावीकडून उजवीकडे वाचन करत असतो. डावीकडे आपलं एक एक येतं, एक झाल्यानंतर दशक, शतक, संपूर्ण मी 1 ते 21 पर्यंत तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्ही नोट डाऊन करून त्यावर अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघू. पहिल्यांदा आपलं एकक येतं. एकक झाल्यानंतर तुमचं दशक येतं. दशक झाल्यानंतर शतक येतं. शतक झाल्यानंतर हजार येतं. हजार झाल्यानंतर 10,000 येतं. 10,000 झाल्यानंतर 1,00,000. 1,00,000 येतं. 1,00,000 झाल्यानंतर 10,00,000 येतं. 10,00,000 झाल्यानंतर 1,00,00,000 येतं. 1,00,00,000 झाल्यानंतर 10,00,00,000 होतं. 10,00,00,000 झाल्यानंतर 1 अब्ज होतं. 1 अब्ज झाल्यानंतर 10 अब्ज होतं. 10 अब्ज झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खरं होतं. खरं झाल्यानंतर तुमचं निखरव होतं. निखरव ही संख्या होते. निखरव झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निखरव झाल्यानंतर तुमचं पद्म येतं. पद्म झाल्यानंतर तुमचं दशपद्म येतं. दशपद्म ही संख्या होते. पद्म झाल्यानंतर दशपद्म होते. त्याचबरोबर त्याच्यानंतर नील ही संख्या होते. नीललाच आपण शंकू असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नीलला आपण शंकू म्हणतो, किंवा नीलला दुसरं नाव शंकू आहे, हे पण तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडवत असताना तुम्हाला ऑप्शनमध्ये नील नाही आला तर शंकू आला, तर हे दोन्ही नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही माहीत असल्यानंतरच तुम्ही, समजा दोन्ही ऑप्शनमध्ये आले आणि 1 आणि 2 बरोबर आहे असा ऑप्शन असला तर नक्की तुम्हाला हा क्वेश्चन यायला पाहिजे. त्यासाठी दोन्ही नावं महत्त्वाची आहेत. दोन्ही नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नील झाल्यानंतर तुमचं दशनील होतं. दशनील झाल्यानंतर शंख होतं. शंख झाल्यानंतर दशशंख होतं. दशशंख झाल्यानंतर तुमचं क्षिती होतं. क्षिती झाल्यानंतर तुमचं शेवट 21 अंक दशक्षिती होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 21 पर्यंत वाचत असताना शेवट तुमचं 21 अंकी संख्या तयार झाली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण दशक्षिती असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदा रिपीट करू. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एकक असतं. एकक झाल्यानंतर दशक येतं. दशक झाल्यानंतर शतक होतं. शतक झाल्यानंतर हजार होतं. हजार झाल्यानंतर 10,000 होतं. 10,000 झाल्यानंतर 1,00,000 संख्या होते. 1,00,000 झाल्यानंतर 10,00,000 होते. 10,00,000 झाल्यानंतर 1 कोटी होतं. 10 कोटी होतं. नंतर 1 अब्ज होतं. अब्ज झाल्यानंतर 10 अब्ज होतं. नंतर खरव होतं. निखरव होतं. त्याच्यानंतर संख्या पद्म बनते. पद्मानंतर दशपद्म होते. त्याच्यानंतर नील किंवा त्या संख्येला आपण शंख असं म्हणतो. त्याच्यानंतर दशनील होते. दशनील झाल्यानंतर शंख होते. दशशंख होते. नंतर क्षिती होते. नंतर 21 अंकी संख्या झाल्यानंतर दशक्षिती आपण त्याला म्हणतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नक्कीच तुम्ही नोट डाऊन नक्कीच करून घ्या, त्याच्यावर अभ्यास करा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन कसाही विचारला, 1 मार्क म्हणजे खूप इम्पॉर्टंट असं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट डाऊन करून एकदा दोनदा वाचन करा. नक्कीच हा क्वेश्चन तुमचा क्लिअर झालेला असेल. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे जे खालचे जे 3 टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे.